स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7व्या टप्प्याचा वाटप जो आहे तो 31 जानेवारीला संपलेला आहे। त्यानंतर कोणत्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले नाही। यापैकी अशा बहिणी आहे की त्यांना अजूनपर्यंत 7व्या हप्त्याचा जानेवारीचा वाटप संपून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झाला नाही। त्यांचा अर्ज अप्रूव्ह आहे किंवा त्यांचं डीबीटी आधार सीडिंग ॲक्टिवेट आहे किंवा त्यांचं पोस्ट बँकमध्ये अकाउंट आहे। त्यानंतर काही बहिणी अशा आहे की त्यांना डिसेंबर महिन्यापर्यंतचे पूर्ण पैसे मिळाले, पण जानेवारी महिन्याचा जो वाटप झाला त्यामध्ये त्यांना एकही रुपया आला नाही। म्हणजे जानेवारी महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नाही किंवा डिसेंबर ते जानेवारी महिन्याचे पैसे जमा झाले नाही। त्यापैकी काही बहिणी अशा सुद्धा आहे की त्यांचा अर्ज अप्रूव्ह आहे, सर्व ओके आहे, तरीही त्यांना कमी पैसे मिळाले। 9,000 किंवा 10,500 7 महिन्याची यायला पाहिजे होते, ते पैसे आले नाही। तर बघा, यामध्ये आता सरकार मोठ्या प्रमाणामध्ये छाननी आणि पडताळणी करत आहे। बघा, या ठिकाणी मी तुम्हाला एक लोकमत न्यूजपेपरचं कात्रण दाखवत आहे आणि त्यामध्ये पूर्ण क्लिअर माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे की कोणत्या बहिणीचे पैसे बंद होणार आणि त्यांना आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार की नाही। तर बघा, या न्यूजपेपरचं कात्रण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओच्या सर्वात शेवट मी तुम्हाला कात्रण टाकणार आहे, ते माहिती तुम्हाला पूर्णपणे वाचून घ्यायची आहे। बघा, यामध्ये सांगितलं काय आहे की ज्या महिला आधीपासूनच कोणत्या तरी दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे, यामध्ये कोणत्या कोणत्या योजना आहे? संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, नमो शेतकरी योजना। यामध्ये जर तुम्हाला 1,000 पासून तर 1,500 रुपयापर्यंतचा लाभ आधीपासूनच तुमच्या खात्यामध्ये जमा होत असेल, दुसऱ्या कोणत्याही बँकेमध्ये जमा होत असेल, तर तुम्हाला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। तर बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही जर आधीपासून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ तुम्हाला मिळत असेल, तर तुम्हाला डॉक्युमेंट जमा करायचे आहे आणि कोणतीही एक योजना तुम्हाला तुमची बंद करायची आहे। त्यामध्ये तुमची जुनी योजना असू शकते किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असू शकते। त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भेट द्यायची आहे आणि तुमचा आधार कार्ड आणि तुमचं बँक पासबुक त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे। जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला तुमची एक योजना जी आहे ते स्वतःहून कॅन्सल करायची आहे। असं न केल्यास तुमच्या दोन्ही योजना जी आहे ते कॅन्सल करण्यात येईल आणि कोणत्याच योजनेचा लाभ तुम्हाला यानंतर तुमच्या खात्यामध्ये मिळणार नाही। संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावण बाळ योजना आहे, त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना आहे। या योजनेमध्ये जे आहे ते दर महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये टाकले जाते आणि या योजनेचा लाभ घेत असून सुद्धा त्या लाभार्थी महिलांनी जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केले आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झाले। पण आता बघा, इलेक्शन संपल्यानंतर पडताळणीला आधीपासूनच सुरुवात झालेली होती। शासनाने आदेश काढलेले होते की परिवहन विभागाकडून कारची चौकशी होणार, त्याचप्रमाणे इन्कम टॅक्सवरून जे आहे ते तुमच्या उत्पन्नाची चौकशी होणार आणि दुसऱ्या कोणत्या योजनेचा जर तुम्हाला आधीपासून लाभ मिळत असेल तर कोणत्याही एकाच योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे। दुसरी योजना तुम्हाला स्वतःहून अर्ज करून बंद करून द्यायची आहे। त्यामध्ये तुम्हाला स्वतःची कोणती योजना चालू ठेवायची आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे। त्या संबंधित डॉक्युमेंट तुम्हाला त्या कार्यालयामध्ये जमा करायचे आहे। जर तुम्हाला तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करायची असेल तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन द्यायचं आहे। त्या ठिकाणी तुमची आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स आणि तुम्हाला अर्ज जमा करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आधीपासूनच मी दुसऱ्या कोणत्या तरी योजनेचा लाभ घेत आहे, त्यामुळे मला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करायची आहे। जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर तुम्हाला तुमची आधीची योजना म्हणजे जुनी योजना जे काही तुम्ही लाभ घेता ती योजना बंद करायची आहे आणि संबंधित विभागाकडे तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करून तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे। तुम्ही या व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये ही प्रक्रिया जर पूर्ण केली नाही तर तुमचे दोन्हीही योजनेचे पैसे बंद होणार आणि दोन्हीही योजनेपासून तुम्हाला वंचित राहावं लागेल आणि शासनाकडून जे आहे ते पूर्णपणे तुमची अंडरग्राऊंड चौकशी करण्यात येत आहे। तुमच्या आधार नंबर, तुमच्या बँक पासबुकवरून, तुमच्या आधार नंबरला कोणत्या कोणत्या योजना लिंक आहे त्यावरून पूर्ण चौकशी होत आहे आणि तुमचा पूर्ण डेटा काढला जात आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही चौकशी होत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्येच महिलांचे अर्ज रद्द करण्यात येत आहे। तर बघा, हे सर्वात जास्त महत्त्वाचं कारण आहे। सर्वात आधी तुमचा अर्ज चेक करून घ्या की तुमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे का। त्यानंतर अर्जामध्ये चेक करा तुमचं पेमेंट बटन, त्यामध्ये तुमचे पैसे तुम्हाला पाठवले की नाही हे तुम्हाला माहीत होईल। किती पैसे पाठवले, कोणत्या अकाउंटमध्ये पाठवले, कोणत्या तारखेला पाठवले, तुमचा अर्ज रिजेक्ट का झाला, तुम्हाला अजूनपर्यंत एकही रुपया का मिळाला नाही, अर्जामध्येच तुम्हाला तुमची पूर्ण माहिती मिळणार आहे। आणि बघा, तुम्हाला जर सर्व हप्ते आले असेल, डिसेंबर महिन्यापर्यंत हप्ते आले असेल किंवा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आला नसेल तर समजायचं की आपल्या अर्जाची चौकशी झालेली आहे, आपण दुसऱ्या कोणत्या तरी योजनेचा लाभ घेत आहे, त्यामुळे आता आपल्याला
जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही। आणि जर तुम्हाला एकही रुपया आला नसेल आणि तुम्ही कोणत्याच योजनेचा लाभ घेत नसेल तरीही तुम्हाला तुमचे संबंधित डॉक्युमेंट घेऊन जे आहे ते जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला चौकशी करायची आहे की तुम्ही दुसऱ्या कोणत्याच योजनेचा आजपर्यंत लाभ घेतलेला नाही, फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे, तो अप्रूव्ह झाला, पण आजपर्यंत तुमच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला नाही। आधीपासून पैसे आले असेल आणि आता आधीपासून तुम्हाला सर्व महिन्याचे पैसे मिळाले असेल आणि जानेवारी महिन्याचा हप्ता आला नसेल तर समजायचं की आपल्या अर्जावर चौकशी झालेली आहे आणि काहीतरी प्रॉब्लेम आपल्या अर्जामध्ये निघालेली आहे, त्यामुळे आपले पैसे जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे आणि आपला अर्जसुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे। कमी पैसे आले असेल तरीही तुम्हाला तुमचे संबंधित डॉक्युमेंट घेऊन तुमच्या जिल्हा अधिकारी कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन हे सर्व काम करून घ्यायचं आहे। बघा, हा न्यूजपेपर आहे, मी तुम्हाला क्लिअर दाखवत आहे, पूर्ण आर्टिकल व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्या, तुम्हाला पूर्ण स्पष्टपणे आहे, तुम्हाला पूर्ण क्लिअर माहिती या न्यूजपेपरमध्ये मिळणार आहे। आणि या व्हिडिओला जे आहे ते जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्व नागरिक महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।